महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जयप्रकाश बाविस्कर यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, युगपुरुष रणसम्राट छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीदेवी फुले, थोर विचारवंत तथा समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे, सर्व प्रस्थापितांना पाडून समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना प्रतिनिधित्व देणारे युगपुरुष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून राज ठाकरे साहेबांच्या नवनिर्माण चळवळीचा एक नम्र पाईक म्हणून आपणासमोर बोलण्यासाठी उभा आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सर्व नेते तथा ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय बाळाजी नांदगावकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते मंडळी, सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी या मार्गदर्शन शिबिरासाठी आलेले ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, विविध कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, विविध सहकारी संस्था आणि सहकारी बँकांमधून विजयी झालेले संचालक आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले पदाधिकारी, बांधवांनो, भगिनींनो आणि राजसाहेबांच्या बहादर महाराष्ट्र सैनिकांनो, अत्यंत स्तुत्य असा हा आजचा कार्यक्रम पक्षाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आज तुम्ही विविध सभागृहांमध्ये प्रतिनिधित्व करत असलेले सर्व लोकप्रतिनिधी आपणास या ठिकाणी राजसाहेबांसह उत्तमरित्या या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे, जे घेऊन आपण विविध सभागृहांमध्ये कशा पद्धतीने कामकाज करावं याचं या ठिकाणी खूप मोठं तुम्हाला खाद्य मिळणार आहे. आपण सर्वजण तसे हुशार आहात कारण निवडून आलेले आहात, परंतु मला या ठिकाणी असं आवर्जून सांगावं असं वाटतं की निवडून येणं हा एक भाग आहे आणि निवडून आल्यानंतर कामाचा ठसा उमटवून पुढच्या पिढ्यांनी देखील तुम्हाला लक्षात ठेवावं अशा पद्धतीचं कामकाज करणं हा थोडा वेगळा भाग आहे. आणि म्हणून कामकाज कसं करावं यासाठी जबाबदाऱ्या काय असाव्यात आणि कशा पद्धतीने आपण कामकाज केलं पाहिजे यासाठी काही गोष्टी वाचणं नितांत गरजेचं आहे, हे मी या ठिकाणी सुरुवातीला सांगू इच्छितो. लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये कशा पद्धतीने कामकाज करावं यासाठी मी आवर्जून काही पुस्तकं सांगेल, ते आपण सुरुवातीला लिहून घ्यावी अशी माझी विनंती आहे. लेखक लक्ष्मणराव लटके आणि रणजित चव्हाण यांनी लिहिलेली 3 पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक आहे आम्ही लोकप्रतिनिधी आणि आमची जबाबदारी. हे पुस्तक प्रत्येक लोकप्रतिनिधींनी वाचलंच पाहिजे अशा पद्धतीचं तिच्यामध्ये अत्यंत विस्तृतरित्या तुम्ही सभागृहात कामकाज कसं करावं, सभागृहाच्या बाहेर कसं करावं, इतके बारकावे तिच्यामध्ये लिहिलेले आहेत. हे वाचणं आपण गरजेचं आहे. दुसरं पुस्तक या ठिकाणी नगरपालिकेचं सभाशास्त्र, म्हणजे सभागृहांचं सभाशास्त्र कसं आहे हे देखील आपण वाचलं पाहिजे. आणि ज्या ज्या माता भगिनी विविध या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या आहेत त्या माता भगिनींनी वाचण्यासाठी सारथी नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक देखील सगळ्यांनी वाचलं पाहिजे. अत्यंत उपयुक्त, कारण 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% प्रतिनिधित्व महिलांना मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून महिला देखील ज्या उत्तमरित्या काम करीत आहेत
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या महिला लोकप्रतिनिधी विविध सभागृहात काम करत आहेत त्यांनी देखील उत्तमरित्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून जसं मगाशी माझे सहकारी नेते बाबू वागसकर बोललेत की राजसाहेबांनी 8 वर्ष कष्ट घेऊन जी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे ती ब्ल्यूप्रिंट देखील आपण अत्यंत बारकाईने जर अभ्यास केलं तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याच्या गाईडलाईन्स देखील त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये अत्यंत उत्तमरित्या आहे. नवी ही ब्ल्यूप्रिंट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भगवद्गीता आहे. इतक्या उत्तमरित्या त्यातून आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन मिळू शकतं आणि त्यातून आपल्याला अत्यंत उत्तमरित्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून गाईडलाईन्स मिळू शकतात. तद्वतच 2 सूचना मला अजून आज या ठिकाणी द्याव्याशा वाटतात की लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काम करणारे सगळी लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या 2 ग्रामपंचायतच्या ठिकाणी नक्की गेलं पाहिजे. एक ग्रामपंचायत आहे अहमदनगर जिल्ह्यातलं हिवरे बुद्रुक. एक सरपंच पोपटराव पवार कशा पद्धतीने कामकाज करून त्यांनी आदर्श गाव म्हणून केलेलं आहे हे नक्की पाहायला गेलं पाहिजे. आणि दुसरं गाव आहे संभाजीनगर जिल्ह्यातलं पाटोदा जिथे भास्करराव पेरे अत्यंत उत्तमरित्या त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आणि त्यांच्या गावाचा कसा विकास करीत आहे हे काम पाहण्यासाठी नक्की जर आपण गेलात तर तुम्हाला त्यातून देखील बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली कशा एक्झिक्यूट करायच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आपल्या गावामध्ये आपण राबवल्या पाहिजेत आणि कोणत्या योजना आपण सहजरित्या राबवू शकतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्हाला कारण प्रशासन जे असतं मग तुमचे ग्रामसेवक असतील BDO असतील हे सगळे जण अडवणुकीचं धोरण करतात आणि कामं कसे होणार नाहीत या पद्धतीचं सांगत असतात. तद्वतच म्हणजे पूर्वी कधीतरी यशवंतराव चव्हाण बोलून गेलेले आहेत कारण यशवंतराव चव्हाण एक आदर्श नेतृत्व म्हणून या महाराष्ट्रात होऊन गेलं. ते एकदा बोललेच होते की पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. तर आजही अधिकारी प्रत्येक गोष्ट नाही म्हणतात आणि म्हणून आपण कसं कामकाज अधिकाऱ्यांकडून करवून घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे आपल्याला करणं गरजेचं आहे. हे वाचणं गरजेचं आहे आणि ह्या ग्रामपंचायतला भेटी देणं गरजेचं आहे. तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीदेवी फुले आणि सर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आम्ही लोकप्रतिनिधींनी वाचली पाहिजे. त्याही काळात 350 वर्षापूर्वी छत्रपतींनी कशा पद्धतीचं प्रशासन राबवलं होतं हे आजही आम्हाला उपयुक्त ठरतं. कशा पद्धतीने काम केलं होतं हे आजही आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत उपयुक्त ठरेल. म्हणून हे आम्ही वाचणं नितांत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगू असं वाटतं. तद्वतच आता लोकप्रतिनिधींनी संगणक साक्षर होणं नितांत गरजेचं आहे. त्याचं कारण सगळ्या योजना आता बऱ्याच योजना ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात. त्याच्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांपासून तर नगरसेवकांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीला संगणकाचं ज्ञान उत्तमरित्या असणं गरजेचं आहे. कारण संगणकाचं ज्ञान आणि संगणक साक्षर असलाल तर तुम्हाला हे सगळी कामं अत्यंत प्रभावीपणे करणं शक्य होईल. तद्वतच माहितीचा अधिकार, माहितीचा अधिकार देखील आम्हाला उत्तमरित्या माहिती असला पाहिजे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या योजनांची माहिती करून घेणं, तद्वतच सरकारच्या योजना कशा पद्धतीने राबवू शकतो याचा माहितीच्या अधिकारामध्ये खूप चांगला उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. आपल्यातले काही लोक किंवा राजकारणातले काही पुढारी माहितीच्या अधिकाराचा फार मोठा दुरुपयोग करतात. दुरुपयोग न करता आम्ही जर सदुपयोग केला तर आम्हाला आमच्या कामाचा ठसा उमटवण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. कारण आम्ही लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने लोकशाहीचे सेवक म्हणून काम करतो. कारण या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताची लोकशाही म्हणजे जगात सगळेजण भारताच्या लोकशाहीचा अभ्यास करीत आहेत की एवढा मोठा देश, विविध प्रांताचे, विविध पंथाचे, विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध संस्कृतीचे, विविध प्रकारची इतकी विविधता असताना एवढी मोठी लोकशाही एक संघपणे कशी काम करते
तर याला कारण आहे आमचं संविधान. कारण आम्ही घटनेला केंद्रस्थानी मानून सगळ्या ज्या योजना राबवतो आहोत आणि गावात देशाचा विकास करतो आहोत, या विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा फार मोठा सहभाग आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आपण स्थानिक स्वराज्य संस्था जर बळकट झाल्या तर खऱ्या अर्थाने देशाची लोकशाही बळकट होईल, अशा पद्धतीची अपेक्षा या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आता आम्ही सगळेजण हे सगळं कामकाज करत असताना महाराष्ट्राचं राजकारण मात्र अत्यंत गढूळ झालेलं आहे. म्हणजे इतकं गढूळ झालेलं आहे की आम्ही यूपी बिहारलाही आता मागे टाकतो की काय, इतकं सगळ्या राजकारण्यांनी हे राजकारण गढूळ करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की हे जे गढूळ राजकारण आहे त्याचं कारण मतदार इतका संतप्त झालेला आहे की आता मध्यंतरी तर एका बीजेपीच्या मंत्र्याला मतदाराने म्हटलं, अरे बाबा, ज्यांच्या विरुद्ध आम्ही तुम्हाला मतदान केलं, ज्यांना सत्तेतून घरी बसवावं म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं, त्यांनाच सोबत घेऊन तुम्ही सत्तेत बसून गेलेत. इतका मतदार संतप्त झालेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की संतप्त हे सगळे जे मतदार आहेत, या मतदारांची जी संताप आहे त्या संतापा कुठेही तो संताप शांत होता कामा नये. पुढच्या सगळ्या निवडणुकांपर्यंत जेवढ्या सगळ्या निवडणुका येतील, या निवडणुकांमध्ये मतदार इतका आतुरतेने वाट पाहतोय की त्याला या सगळ्या प्रस्थापितांना घरी बसवायचं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रत्येक निवडणुकीत विजयी करायचा आहे, अशा पद्धतीची मतदारानेच ठरवलेलं आहे. तुमची आमची जबाबदारी यामुळे जास्त वाढते आहे. आमची जबाबदारी यासाठी वाढते की मतदार आम्हाला निवडून द्यायला इच्छुक आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही मतदारांपर्यंत नियमित पोहोचणं, मतदारांशी संवाद साधणं, कारण बरीच लोकप्रतिनिधी कामं खूप करतात पण त्या कामाचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही. आणि म्हणून तो प्रचार प्रसार पण झाला पाहिजे, तुमचं कामही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आता सोशल मीडिया आलेला आहे, पण सोशल मीडियामध्ये फक्त काही जण फक्त सोशल मीडियात ऍक्टिव्ह राहतात. तुम्हाला फक्त सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह राहून जमणार नाही. सोशल मीडियाची जशी गरज आहे तशी तुम्हाला लोकांशी थेट संवाद करण्याची पण गरज आहे. आणि म्हणून लोकांशी थेट संवाद झाला पाहिजे. काही काही पुढारी, काही काही गल्लीतले कार्यकर्ते आपण बघतो, गॉगल बिगल लावतात, दाढी बिडी असतात, चौकामध्ये फोटो फ्लेक्स लावलेले असतात आणि मोठे हात करून त्यांचे वाढदिवस साजरे केला. अरे बेटा, तुला विचारतो कोणत्या गल्लीमध्ये? त्या गल्लीत पण विचारत नाही, तो मोठे मोठे फ्लेक्स लावतो. आणि अशा पद्धतीची क्षणभंगूर जी प्रसिद्धी आहे, या क्षणभंगूर प्रसिद्धीपासून आम्ही लांब राहिलं पाहिजे आणि ठोस काम केलं गेलं पाहिजे की जे ठोस काम पुढच्या पिढ्या देखील लक्षात ठेवतील. अशा पद्धतीचं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं गरजेचं आहे. ह्या गढूळ राजकारणामध्ये लोक जे संतापलेले आहेत, माझी नांदगावकर साहेब आपल्याला विनंती आहे आणि राजसाहेबांना पण विनंती आहे की लोक संतापलेले आहेत सगळ्या पक्षांकडे. कारण हे सगळ्या पक्षांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अभद्र युती केल्या, अभद्र आघाड्या केल्या, ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांनाच सोबत घेतलं. या सगळ्यांना घरी बसवायचं असेल तर राजसाहेबांकडे अनेक सगळे मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, सगळ्या पक्षाचे नेते येत आहेत. हे येण्याचं काय कारण आहे माहिती आहे? कारण यांची सगळ्यांची नैतिकता ढासळलेली आहे. या सगळ्या त्यांनी जे कृष्णकृत्य केलेले आहे ते कृष्णकृत्य त्यांना झाकण्यासाठी कृष्णकुंज आणि शिवतीर्थावर यावं लागतं आहे. म्हणजे जसं गंगेमध्ये जाऊन पाप धुतात तशा पद्धतीने शिवतीर्थ आणि कृष्णकुंजवर येतात आणि राजसाहेबांना भेटतात आणि लोकांना दाखवतात. याचं कारणच आहे की यांची नैतिकता ढासळलेली आहे. म्हणून नांदगावकर साहेब आणि राजसाहेब, माझी विनंती आहे, कारण मी महाराष्ट्रावर फिरतोय आता, जळगाव, बुलढाणा या सगळ्या भागामध्ये जो आम्ही खालच्या लेवलवर जाऊन फिरतो आहे, अनेक महाराष्ट्र सैनिकांची अशी इच्छा आहे की आम्ही एकला चलोरेची भूमिका ठेवली पाहिजे, कोणत्याही पक्षाशी युती केली नको पाहिजे. कारण यांची पापं घेऊन आम्हाला जायचं नाही, कोणत्याच पक्षाशी युती करू नका, आम्ही एकला चलोरे जाऊ. हा महाराष्ट्र राजसाहेबांच्या हाती, महाराष्ट्राची सत्ता एक हाती देईल.
या पद्धतीच्या जनतेमध्ये भावना आहे, कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे, याचा गांभीर्याने विचार पक्षाने केला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. कारण महाराष्ट्राचं गढूळ राजकारण जसं अभद्र युती आघाडीचं आहे तसं जाती जातीमध्ये तेढ पण निर्माण केले गेले आहेत. प्रत्येक जातीच्या माणसाला रस्त्यावर उतरवण्याचं काम विविध राजकीय पक्षाचे पुढारी करत आहेत. धनगरांना वाटतं मला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा म्हणतो आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी म्हणतो आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक जातीचा माणूस रस्त्यावर उतरतो आहे. ओबीसी म्हणतो आमच्यातून द्यायचं नाही, त्यांच्यातून द्यायचं नाही. याच्यातून या महाराष्ट्रामध्ये जाती द्वेष एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे की मला भीती वाटते आहे की जाती जातीमध्ये दंगली होतील का, इतकी भीतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि बरं मला सांगा, जे आरक्षण मागताहेत कोणासाठी मागतायत? त्या जातीतल्या गरिबासाठी ना. मग मला सांगा, आरक्षण दिल्याने खरंच त्या गरिबाच्या कुटुंबाच्या सगळ्या समस्या सुटणार आहेत का? माझा आरक्षणाला विरोध नाही, परंतु आरक्षणाने जर त्या गरिबाच्या समस्या सुटणार असतील तर नक्की आरक्षण दिलं पाहिजे. पण मग गरिबांच्या समस्या सुटण्यासाठी सगळ्या जातीतल्या गरिबांना का आरक्षण देऊ नये? हे बघा, मी ओबीसी आहे, मी सधन कुटुंबात जन्माला आलेलो आहे, माझ्या मुलांना आरक्षणाची का गरज? पण प्रत्येक जातीतला जो गरीब आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणून आर्थिक निकषावर आधारित आरक्षण दिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली पाहिजे. कधीतरी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील हे सांगितलं होतं की सगळ्या राजकीय पक्षांनी मतांचं राजकारण, कारण जाती जातीचं आरक्षण जे मागतायत यामागे सगळ्या राजकीय पक्षांची मतांच्या राजकारणाची भूमिका आहे. आणि मतांच्या राजकारणाची भूमिका बाजूला ठेवून आर्थिक निकषावर आधारित आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं आपण कारण लोकांचा कानोसा घ्या तुम्ही, तुम्हाला कळेल. कारण आता विधिमंडळाचं जे अधिवेशन झालं नागपूरचं, त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये पॉलिटिकल सायन्स आणि लोक प्रशासनचे 100 विद्यार्थी आणि प्राध्यापक आले होते. तिथे मला भाषणासाठी विधान भवनात बोलवतो. मी यावेळेस विधान भवनाचा गेस्ट म्हणून नागपूरला गेलो होतो. मी तिथे जेव्हा सगळ्या तरुण पिढीशी आणि लोक प्रशासन आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि हा मुद्दा सांगितला, तर ते सगळेच्या सगळे आपल्याबरोबर जॉईन झाले. ते म्हणे हो, आर्थिक निकषावरच आधारित असलं पाहिजे. म्हणजे सगळी नवीन पिढी जी आहे ती या ठिकाणी नवीन पिढी जी आहे ती सगळी आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे या दृष्टिकोनातून बाजूला आहेत, या बाजूने आहेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सगळं अत्यंत गांभीर्याने घेऊन केलं पाहिजे. आणि म्हणून मला सगळ्यांना या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण गढूळ केलेलं आहे, त्या गढूळ राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आम्हाला सर्वांना काम करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना पण आणि पदाधिकाऱ्यांना पण. म्हणजे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी जशी तुरटी काम करते, तशी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी तुरटी म्हणून आम्हाला काम करावं लागेल. तरच राजकारणाचं शुद्धीकरण होईल. आणि राजसाहेबांना जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचं जे राजसाहेबांचं स्वप्न आहे. म्हणजे काय करायचं हो? रस्ते करायचे आहे, गटारी करायचे आहे, धरणं करायचे आहेत. म्हणजे ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तर करायचीच आहे. परंतु राजसाहेबांचं स्वप्न असं आहे की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा. म्हणजे काय करायचं तर महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे त्याचा हेवा जगाला वाटला पाहिजे. महाराष्ट्रातला मराठी माणूस एक पक्का माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे, वचनबद्ध आहे. हे सगळं गढूळ राजकारण करणारा नाहीये. आणि ही शुद्धीकरणाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकर्त्यांनी आम्हाला घेतली पाहिजे. आम्ही जर केलं, आणि बघा मी तुम्हाला सांगतो, 2024 हे आपलं वर्ष आहे. 2024 कोणाचं? मनसेचं. 2024 कोणाचं? राजसाहेबांचं. अरे गावागावात जाऊन आम्ही घोषणा दिली पाहिजे. 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? आम्ही जर एकला चलोने गावागावामध्ये या घोषणा देत फिरलो तर लोक आमच्या सोबत आहे. नक्की येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळीकडे निवडून येताना दिसेल. बाकीच्यांना धर्माचं राजकारण करून द्या, जातीचं राजकारण करून द्या. सगळ्या प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय जनता राहणार नाही. आम्ही फक्त धीरदात्तपणे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांशी संवाद साधला पाहिजे. एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.